सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, मराठी नवीन वर्षाची सुरुवात। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त। या दिवशी आपल्याला काही तोडगे करायचे आहे, ते म्हणजे एक लाल रंगाच्या पिशवीतला तोडगा आणि दुसरा म्हणजे पिवळ्या रंगाच्या पिशवीतला तोडगा। तर आपल्याला काय करायचं आहे, या वस्तू कुठे मिळतील, हे तोडगे केल्याने आपल्याला काय फायदा होतो, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा। सगळ्यात अगोदर या वस्तू आपल्याला घरी आणायच्या आहे, त्या कुठे मिळतील तर दिंडोरी प्रणित जे केंद्र आहे तिथे या वस्तू तुम्हाला मिळतील, किंवा श्री गुरुपीठ ॲप डाउनलोड करून घर बसल्या तुम्ही या वस्तू मागवू शकता। तर लाल रंगाच्या पिशवीतला तोडगा जो आहे तो कशासाठी करायचा? अचानक येणारा संकट, घरात सतत आजारपण, वाईट बाधा, वाईट शक्ती या सगळ्यांपासून संरक्षण होण्यासाठी, आपलं आणि घरातील व्यक्तींचं संरक्षण होण्यासाठी हा तोडगा आपल्याला करायचा असतो। तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपण हा तोडगा करू शकतो। हा तोडगा पूर्ण 1 वर्षभरासाठी केला जातो। तुम्हाला जर पाडव्याच्या दिवशी करणं शक्य नसेल तर कोणत्याही बुधवारी शुभ योग शुभ नक्षत्र येत असेल तर त्या बुधवारी देखील तुम्ही हा तोडगा करू शकता। सगळ्यात अगोदर आपल्याला घरातली जी मेन व्यक्ती आहे, स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांनी उजव्या हातावर आपला ह्या 2 वस्तू घ्यायच्या आहे। ही आहे वडाच्या झाडाची 3 इंचाची मुळी आणि हा आहे रंगारी हिरडा। ह्या 2 वस्तू हातावर घ्यायच्या आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या 11 माळी जप करायचा। त्या 11 माळी जप पूर्ण झाल्याच्या नंतर त्या वस्तू पाटावर ठेवायच्या आणि हळद कुंकू अक्षदा धूप व दीप लावून यांची पंचोपचार पूजा करायची। पूजा करत असतानाच ओम व वनस्पते नमः, ओम व वनस्पते नमः या मंत्राचा जप करायचा। तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते। तो जप पूर्ण झाल्याच्या नंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्याला लाल रंगाच्या पिशवीमध्ये टाकायच्या आणि त्या आपल्याला मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूने, मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराच्या वरती आतल्या बाजूने ह्या वस्तू आपल्याला लावून द्यायच्या आहेत। आणि ज्यांनी मागच्या वर्षी लावलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहे आणि त्या जागेवर ही लाल रंगाची पिशवी मुख्य दरवाजाच्या वरती टांगून द्यायची आहे। आणि पहिली जी जुनी आहे ज्यांनी केली आहे त्यांनी ती पहिली जी पिशवी आहे ती वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची, त्या जागेवर ही नवीन पिशवी लावायची। हा खूप साधा सोपा आणि खूप चांगला उपाय आहे आणि तुम्ही नक्की करून बघा, याचे फायदे पण खूप चांगले होतात। मी स्वतः करते आणि ज्यांनी मागच्या वर्षी केला आहे त्यांनी ह्या वर्षी पण नक्की करावा आणि ज्यांनी केला नाही त्यांनी ह्या वर्षीपासून सुरुवात करावी, अनुभव घ्यावे आणि मला कमेंट करून कळवावे। मला कमेंट कोणी करत नाही, पण तुम्ही कमेंट नक्की करा आणि जवळपासच्या केंद्रात तुम्हाला या वस्तू इझी मिळून जातील तर तुम्ही त्या नक्की मागवा। आणि हा जो तोडगा आहे तो 1 वर्षभरासाठी केला जातो, तर तो तुम्ही नक्की करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला कमेंट करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।